बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी संतोष दिगंबर भोसले यांच्या 12 गुंठे शेतातील मिरची सीड प्लॉट अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकरी संतोष भोसले सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना मिरचीची झाडे बुंध्यापासून कापलेली दिसली। त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। संतोष भोसले यांनी आपल्या 12 गुंठे शेतात शेडनेट मध्ये मिरचीचा सीड प्लॉट लावला होता। जवळपास 650 झाडांची लागवड केली आणि त्याचे क्रॉसिंग सुरू होते। काही दिवसांतच यातून चांगले उत्पन्न हाती येणार होते, मात्र कुणीतरी अज्ञात व्यक्तीने विळ्याच्या सहाय्याने संपूर्ण प्लॉट कापून टाकला, ज्यामुळे त्यांचे अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। माझं नाव अमोल संतोष भोसले, मी भुमराळा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथं राहत आहे। भुमराळा दरीमध्ये माझं मिरच्याचं नेट कापून टाकलेलं आहे। 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। मिरचीचे झाडं सगळे कापलेले येळ्यानं। किती नुकसान आहे? 3-4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। माझं नाव संतोष दिगंबर भोसले, राहणार भुमराळा दरी। असं नुकसान झालं आहे की नेट कलस कंपनीचं पूर्ण करत आल्यानंतर कशाचं नुकसान झालं? मिरचीचं शेडाचं नुकसान केलंय। काय नुकसान केलं? 3-4 लाखाच्या वरच नुकसान आहे। काय केलं? मिरची कापून टाकली आणि त्याचा काही आपल्याला उल्लेख लागला नाही। पोलीसवाले येऊन तपास चालू आहे आणि शेवटी काही त्याचा हे लागून नाही राहिलं। आता कलस कंपनीचे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत, पवार साहेब। किती झाडं होते मिरचीचे? 650। NDV न्यूज मराठी, बुलढाणा।